ब्रेकिंग न्यूज आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंजुरी मिळालेली आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये ही मंजुरी आता मिळाल्याचं समजतंय। गायकवाड समिती आणि राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार एसीबीसी आरक्षण दिलं जावं असं मराठा आरक्षण विधेयकात नमूद करण्यात आल्याचं समजतंय। ही अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो। जो अहवालाची जी प्रत आहे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे आपण पाहतो। हीच ती प्रत आहे ज्यामध्ये मसुदा नेमका काय आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे। मागासवर्ग आयोगाच्या मसुद्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी आहेत त्याचीच ही प्रत एक्सक्लुझिव्ह अशी ही छायाचित्र आपण पाहतो आहोत फक्त न्यूज 18 लोकमतवर। कॅबिनेट बैठकीमध्ये या मसुद्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे गायकवाड समिती आणि राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार हे एसीबीसीचं आरक्षण दिलं जावं असं मराठा आरक्षण विधेयकात नमूद करण्यात आल्याचं समजतंय। आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर छायाचित्र आहेत मसुद्याच्या प्रतीची। या मसुद्यात नेमक्या कोणकोणत्या बाबी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत सविस्तरपणे ज्यावेळेला मुख्यमंत्री सभागृहामध्ये मांडतील त्यावेळेला तर आपल्याला समजेलच। पण गायकवाड समिती आणि राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार एसीबीसी आरक्षण दिलं जावं असं या मराठा आरक्षण विधेयकात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळते। मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला कॅबिनेटची जी बैठक सध्या सुरू आहे या बैठकीमध्ये मंजुरी देखील मिळाल्याचं समजलेलं होतं आपल्याला। या मसुद्याची ही प्रत आपण पाहतो आहोत एक्सक्लुझिव्ह ही छायाचित्र न्यूज 18 लोकमतवर। मराठा आरक्षणाचा जो मसुदा आहे त्याची प्रत न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहत आहात। मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे या अनेक बाबी या मसुद्यात समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। याच मसुद्याची ही प्रत न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्हली आपण सध्या पाहतो आहोत।